सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी 2026 बोर्ड एक्झामसाठी एक मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट. जसं तुम्ही थंबनेल टायटल पाहिलेलं असेल की 12वी 2026 बोर्ड एक्झामसाठी हॉल तिकीट आलेलं आहे. ओके, हॉल तिकीट तुमचे इथं आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या डेटपासून वगैरे तुम्हाला मिळणार आहेत याची एक कंप्लीट अपडेट तुम्हाला मी देणार आहे. पहा, 2026 बोर्ड एक्झाम 10 फेब्रुवारीपासून इथं स्टार्ट होणार आहे. पहिला इंग्लिशचा पेपर तुमचा इथं आहे, तर त्यासाठी अगोदर तुमच्याकडे तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये हॉल तिकीट तुम्हाला मिळत असतात, प्रवेशपत्र तुम्हाला मिळत असतात, की ज्यावरून तुम्ही कोणत्या डेटला तुमची एक्झाम आहे, कोणता रोल नंबर तुमचा आहे, कोणतं एक्झाम सेंटर तुमचं आहे हे तुम्हाला कळत असते. तर कोणत्या डेटला वगैरे आहे सगळं एक तुम्हाला मी सांगतो. तर पहा, ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे बोर्डाकडून. तर त्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, कोणती डेट आहे ते सांगतोच. त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात हॉल तिकीटबाबत, ते तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे असतात. त्यामुळे काही तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ते समजणार आहे तुम्हाला. तर सांगतो मी तुम्हाला. पहा, त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा नॉलेज क्रीडा. कारण की तुम्हाला बोर्ड एक्झाम 2026साठी जे तुमचे सब्जेक्ट्स आहेत 12वीचे, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओज पुढे येणार आहेत बोर्ड एक्झाम 2026 पेपरसाठी, प्रत्येक पेपरसाठी. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा सगळीकडे. तर पहा, सांगतो मी तुम्हाला. तर पहा, हे बोर्डाचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. तर डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो पहा, की या नोटिफिकेशनमध्ये एक सांगितलेलं आहे की तुमचे जे 12वी 2026 बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट आहेत. ओके, तर ते हॉल तिकीट तुमच्या इथं शाळेमध्ये, म्हणजे तुमची आता 12वीचं ज्युनियर कॉलेज आहे ना, ओके, तुमचं ज्युनियर कॉलेज आहे, तर ज्युनियर कॉलेजमध्ये तुमचे इथं अवायलेबल झालेले आहेत. ठीक आहे. आज मी इथं व्हिडिओ बनवत आहे ते म्हणजेच की 15 जानेवारीला. तर तुमचे जे हॉल तिकीट आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर ते 12 जानेवारीला इथं आलेले आहेत तुमच्या कॉलेजमध्ये. ठीक आहे. पाहू शकता, जानेवारी 2026 पासून ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. आहे ना, म्हणजे हॉल तिकीट तुमची इथं आलेले आहेत. आता पहा, तुम्हाला कधी मिळणार, तर जेव्हा तुमचे कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये हॉल तिकीट येत असतात. समजा आता 12 जानेवारीला तुमची इथं हॉल तिकीट आलेले आहेत आणि 10 फेब्रुवारीपासून तुमची इथं बोर्ड एक्झाम स्टार्ट होणार आहे, है ना. आता पहा, तुमची इथं 12 जानेवारी हॉल तिकीट जेव्हा आले, आता तुमच्या शाळेमध्ये तुमचे टीचर इथं हॉल तिकीट प्रिंट काढतील, त्यावरती सही शिक्का जे असतील, आहे ना, ते इथं करणार आहेत. त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट इथं देण्यात येतील. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे असं काही फिक्स नाही आहे की सगळ्या महाराष्ट्राच्या स्टुडंट्सना एकाच डेटला म्हणून हॉल तिकीट इथं देण्यात येतील, नाही, असं फिक्स नसते. एक वेळ 12 जानेवारीला तुमचे हॉल तिकीट इथं आलेले आहेत तुमच्या कॉलेजमध्ये. तर आता तुमची इथं प्रॅक्टिस एक्झाम असेल, प्रॅक्टिकल एक्झाम असेल, आहे ना, तुमची व्हायवा असेल, तोंडी परीक्षा असेल, तर ते सुद्धा होणार आहे ना तुमची. तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला इथं मिळून जाणार आहे तुमचे हॉल तिकीट, असं तुम्ही समजून चाला. ते आहे ना. पण त्या अगोदर तुम्हाला तुमचे जे रोल नंबर आहेत ते नक्की तर माहिती पडू शकतील. तुमच्या कॉलेजमध्ये विचारा तुम्ही की नेमकं कोणत्या डेटला तुम्हाला इथं मिळणार आहेत म्हणून. ठीक आहे. हॉल तिकीट एक तुमची इथं आलेली आहेत, हॉल तिकीट तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. आता पहा, की तुम्हाला हॉल तिकीटबाबत काही महत्त्वाचे इथं पॉईंट्स सांगितलेले आहेत बोर्डाने स्वतः ऑफिशियली. काय आहेत तर पहा, सांगतो. तर पहा, की फेब्रुवारी ते मार्च 2026साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी 12वी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्रे म्हणजे हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. 12 जानेवारीला हॉल तिकीट आले, तर ते आता प्रिंट करून तुम्हाला द्यायचे आहेत असं बोर्डानं सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. तुम्हाला हॉल तिकीट एकदम फ्रीमध्ये मिळत असते, त्यासाठी वेगळं इथं पैसे द्यायची गरज नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का उमटून स्वाक्षरी करावी, है ना. तर हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर 2 मोस्ट इम्पॉर्टंट अजून पॉईंट्स आहेत, ते सांगतो. पहा, तर प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे. आता पहा, ज्यांनी इथं तुमचा फॉर्म भरला होता बोर्ड एक्झामसाठी, तर तुमचा जो फोटो असतो, पासपोर्ट फोटो, एखाद्याचा इथं चुकीचा दिला जाऊ शकतो किंवा काही ब्लर वगैरे असा असतो ना, असा जर असेल तर त्यासाठी तुमचा इथं त्यावरती फोटो चिटकवून त्यावरती सही व शिक्का मारून तुम्हाला हॉल तिकीट द्यावे असं सांगितलेलं आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम इथं होणार नाही आहे. जर तुमचा फोटो वगैरे इथं काही त्यामध्ये ब्लर वगैरे झाला असेल किंवा काही त्यामध्ये मिस्टेक असेल, तर असं तुमचा नवीन फोटो त्यावरती चिटकवून तुम्हाला देण्यात येईल सही शिक्का मारून. ओके, हॉल तिकीट. नंतर पुढे पहा, प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास म्हणजेच काय, हरपलं तुमच्याकडून, तर हॉल तिकीट दिलं तुम्हाला एक वेळ आणि ते हरपलं तुमच्याकडून, तर पहा, संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय पुनच्चा
प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत डुप्लिकेट असा अक्षर देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहेत. एक वेळ तुम्हाला हॉल तिकीट भेटलं तर ते सांभाळून ठेवायचं, पण जर कदाचित समजा ते हरपलं तर तुम्हाला इथं दुसरं देण्यात येणार आहे. ओके, तुम्हाला त्या दुसरं जेव्हा देतील तर लाल शाईने डुप्लिकेट असं म्हणजे द्वितीय प्रत असं लिहून त्यावरती देणार आहेत. ठीक आहे, मिळणार तर आहेत बट लक्षात ठेवा जे मिळालं आहे ओरिजिनल तुम्हाला तेच तुम्ही व्यवस्थित ठेवा, म्हणजे दुसरं घेण्याचं कामच इथं पडणार नाही. तर हे महत्त्वाच्या सूचना तुम्हाला सर्व दिल्या होते इथं बोर्डाने 2026 बोर्ड एक्झामसाठी हॉल तिकीटबाबत सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी असं बोर्डाने सांगितलेलं आहे. नोटिफिकेशन 9 तारखेला तयार झाली होती बट आज इथं वेबसाईटवरती आलेली आहे. ओके, आज म्हणजे जवळपास इथं 15 जानेवारीला आहे. इथं हे नोटिफिकेशन आपल्याला दिसत आहे, म्हणून मी तुम्हाला आज ही अपडेट दिलेली आहे. तर असं होतं 12वी बोर्ड एक्झाम 2026 बोर्ड एक्झामच्या हॉल तिकीटबाबत अपडेट. हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.